ब्रेकिंग न्यूज. शालार्थ घोटाळा आणि मोठी कारवाई. राज्यभर गाजत असलेल्या शालेय शिक्षण विभागातील शालार्थ घोटाळ्याला आता नवे वळण. आतापर्यंत या घोटाळ्यामध्ये अनेक अधिकारी अटकेत आणि अनेक शिक्षक व कर्मचारी कारवाईच्या फेऱ्यामध्ये. पण एक मोठा प्रश्न कायम होता, तो म्हणजे खाजगी शिक्षण संस्था चालक मात्र मोकाट का? आणि आता सरकारने थेट वारच केला आहे. 30 जानेवारी 2026 रोजी एक शासन निर्णय जारी केला. बनावट कागदपत्रावर नियुक्त्या देणाऱ्या, तसंच नियम धाब्यावर बसवणाऱ्या आणि शालार्थ आयडीचा गैरवापर करणाऱ्या खाजगी संस्था चालकांवर थेट फौजदारी गुन्हे हे दाखल होणार आहेत. महत्त्वाची माहिती. 6 फेब्रुवारी 2012च्या GR नुसार कर्मचारी नियुक्तीचा पूर्ण अधिकार हा व्यवस्थापनाकडे असतो आणि पारदर्शक भरती प्रक्रिया ही व्यवस्थापनाची जबाबदारी असते. तरीही कागदपत्रामध्ये फेरफार, चुकीची माहिती आणि माहिती दडपून प्रस्ताव हे प्रकार सर्रास चालू होते. आता यामध्ये काय तपासले जाणार, तर संस्थेचा ठराव, नियुक्ती आदेश, रुजू झाल्याचा अहवाल, प्रत्यक्ष हजेरी पट, आवक-जावक नोंदवही. यात कुठलीही अनियमितता आढळली तर भारतीय न्याय संहिता आणि इतर कठोर कायद्यानुसार संस्था चालकावर थेट गुन्हे दाखल होणार आहेत. एकच सवाल आता शेवटी, आता याच्यातून कोणीही सुटू शकणार नाही. हा निर्णय म्हणजे शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराला मोठा धक्काच आणि प्रामाणिक शिक्षकांना मात्र मोठा दिलासा मिळणार. हा व्हिडिओ शेअर करा, कारण हा विषय संपूर्ण महाराष्ट्राच्या भविष्यासाठी फार महत्त्वाचा आहे.